नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. या रक्षाबंधनाला अगदी कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यात बनणारी एक खास स्वीट रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या या रेसिपीमध्ये आपल्याला विना गॅस, विना मावा आणि विना पाक वापरता अगदी 10 मिनिटात तयार होणारी एक अप्रतिम स्वीट रेसिपी पाहणार आहोत. विशेष म्हणजे ही बर्फी कशापासून बनवली आहे हे खाणारा अजिबात ओळखू शकणार नाही. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी 1 कप भाजके चणे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची अगदी बारीक पूड तयार करून घेणार आहे. आता ही चण्याची पूड आपल्याला एका चाळणीच्या सहाय्याने छान चाळून घ्यायची आहे. पूड चाळून घेतल्यामुळे त्यात जर काही चण्याचे मोठे तुकडे किंवा कण राहिले असतील तर ते बाजूला निघतील आणि आपल्याला एकदम मऊ सुटसुटीत आणि एकसारखं पीठ मिळेल. यामुळे आपल्या बर्फीचं टेक्स्चर अगदी मऊसर होईल आणि ती खाताना तोंडात अजिबात अडकणार नाही. यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला अर्धा कप सुकं खोबरं आणि अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्या बर्फीला अगदी छान सुवास आणि शाही चव येण्यासाठी यात मी 1 विलायची घातलेली आहे. साखर जर तुम्हाला थोडी वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाऊण वाटी साखर वापरू शकता. त्यानंतर आता हे साखर आणि खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला आता ही दळलेली चण्याची पावडर, साखर आणि खोबरं हाताने अगदी व्यवस्थित चोळून मिक्स करायचं आहे, जेणेकरून साखरेचा गोडवा आणि खोबऱ्याचा स्वाद चण्याच्या पिठात सर्व बाजूने समान उतरेल. कुठेही गाठी राहणार नाहीत याची काळजी नक्की घ्या. तुम्ही ही बर्फी आधी कधी बनवली आहे का? कमेंट करून मला नक्की कळवा. आता या मिश्रणाचा गोळा बनवण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत. इथे लक्षात ठेवा, गॅसचा अजिबात वापर न करता आपण ही बर्फी बनवत आहोत. तर दूध घालताना एकदम जास्त न घालता अगदी थोडे दूध घालायचे आहे. जर दूध जास्त झाले तर मिश्रण पातळ होईल. यामुळे अंदाज घेत हे मिश्रण आपल्याला छान मऊ आणि मऊसर मळून घ्यायचं आहे. हळूहळू या मिश्रणाला मस्त बाइंडिंग येईल आणि त्याचा एक छान गोळा तयार होईल. दूध वापरताना दूध आधी छान गरम करून ते रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते दूध यामध्ये वापरायचं आहे. तर बघू शकता आता आपला छान असा घट्ट असा मऊसर गोळा तयार झालेला आहे. आता आपल्या बर्फीला बाहेरून सुंदर लुक देण्यासाठी एका बटर पेपरवर थोड्या सुक्या खोबऱ्याचा किस आणि आवडीनुसार तुम्हाला जर काही ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यावर पसरवून घ्या आणि त्यावर तयार केलेला गोळा ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला हलक्या हाताने दाब देत त्याचा एक छान एकसारखा गोल रोल तयार करायचा आहे. रोल फिरवताना त्यावर खोबऱ्याचा किस आणि ड्रायफ्रूट्स सर्व बाजूने व्यवस्थित चिकटले पाहिजे. इथे मी ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहे, इथे मी फक्त खोबरा किस घातलेला आहे. आता आपल्याला छान रोल बटर पेपरमध्ये छान रॅप करून घ्यायचा आहे आणि मग तयार झालेला हा रोल आपल्याला बटर पेपरमध्ये छान घट्ट गुंडाळून दोन्ही बाजूने छान पेपर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून रोलचा आकार बिघडणार नाही. आणि आता हा रोल नीट सेट होण्यासाठी 30 मिनिटांसाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. 30 मिनिटांनंतर फ्रीजमधून बाहेर काढून बटर पेपर बाजूला करून एका धारदार सुरीच्या सहाय्याने आपल्याला अर्ध्या इंचाच्या अंतरावर सुंदर गोल काप करून घ्यायचे आहेत. बघा किती अप्रतिम सुटसुटीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी आपली रोस्टेड चना खोबरा रोल बर्फी तयार झाली आहे. ही बर्फी आपण भाजक्या चण्यांपासून बनवली आहे हे कोणालाही सांगून सुद्धा पटणार नाही. या रक्षाबंधनाला भावासाठी ही स्पेशल, झटपट आणि पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या कुक क्राफ्ट क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. परत भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.